दरवर्षी येणाऱ्या परंतु आपल्यासाठी विशिष्ट वाटणाऱ्या अशा या 22 जुलै या दिवसाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आज 22 जुलै आपल्या सर्वांना माहिती आहे बाय अप्रॉक्सिमेशन डे इच्छा सर्व शालेय प्रशासनाची होती। त्या निमित्तानं प्राजक्ताई गोखले या विज्ञान वारतीच्या कार्यकर्त्या आहेत, गणिताच्या अभ्यासक आहेत। तिकडे मला बोलावलं बरोबर। आता ह्या शाळेमध्ये सर म्हणाले मला दिवसापासून घ्यायचं का माहिती का, तर खूप वर्षापूर्वी माझे जे सर आहेत त्यांच्याकडनं मला वैदिक गणित शिकण्याची प्रेरणा मिळाली। ते सर तिकडे यायचे, त्यांचं नाव आहे मोहन आपटे, प्राध्यापक मोहन आपटे। एकदा सरांनी मला सांगितलेलं की द्रविड हायस्कूलमध्ये मी जातो, म्हणजे ते तेव्हा इथे येत असत। आणि मग जेव्हा मला कळलं की मला पण इकडे आज बोलावलं आहे, तेव्हा मला असं वाटलं अरे वा, एक गुरूंची आज्ञा आणि आज योग आला येण्याचा, त्याकडे कोणीतरी येत असेल बोलायला तर असं जास्त चांगलं आहे ना की आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीने दिले पाहिजेत ना। ओके मिळाल्याशिवाय ते छापायला जायचं नाही। मग मी म्हटलं की चला आज आपल्याला मुलांशी बोलण्याची संधी मिळाली आहे तर आपण जाणून घेऊ। त्याला या दृष्टीने मी काही प्रश्न तयार केले, तुम्ही हसाल सुद्धा त्याला, कारण मी 9वीत आहे आणि 10वीत आहे आता बरोबर। त्यामुळे मी तुमची मैत्रीण आहे। नवीन विज्ञान किंवा नवीन शास्त्र असं सांगतो की तुम्ही जसं जसं नवीन नवीन गोष्टी शिकत राहाल एकतर तुमचं आयुष्य वाढेल, दुसरं तुम्ही तरुण राहाल आणि तिसरं म्हणजे तुम्ही हुशारच होत राहाल दिवसेंदिवस। सर्वात पॉवरफुल समीकरण आहे जगातलं E=mc²। एम कुठलं प्रिन्सिपल आहे? आर्किमिडीज प्रिन्सिपल असं सांगतं की जेव्हा तुम्ही एखादी वस्तू पाण्यात बुडवता तेव्हा त्या वस्तूच्या आकारमाना इतकं पाणी बाहेर टाकलं जातं। शिकल्यात सगळे नुसतं पाठ केलंय, कावळ्याने काय वापरलं? आर्किमिडीज प्रिन्सिपल वापरलं। पण आपल्या मेंदूला सराव हा गणित हे सरावानेच येतं। जीएसटी प्रज्ञानं भरावं लागतो। तुम्ही जीएसटी शिकणार तर काय प्राचीन, आज आपण कुठलं 2026 आणि हा ग्रंथ आहे 12व्या शतकातला। एका मुलीला उद्देशून, लीलावती हे मुलीचं नाव आहे आणि एका मुलीला तिचे वडील हे सांगतायत की मी तुला गणित शिकवतो। आता हे जे वडील आहेत ते स्वतः आहेत भास्कराचार्य।